बदलापूर संघाची मैदानाच्या मध्ये दाखल झाले सागर देशमुख आणि नुरा कोहारी अशी जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओपनिंग पेअर या दरम्यान जे हनुमान एरनजाड संघाचे कर्णधार चंद्रकांत मेहर यांचे सासरे अर्थातच किरणजी राणे यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे 40+ चे एक जबरदस्त मातब्बर गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती आणि जावयाने मात्र आता कमालच केली आहे. सध्या संघाला लीड करतात. आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. सलामीला येत असताना एरंजाड संघाला भरपूर मॅचेस मध्ये विजय प्रस्थापित करून दिलेले चंदू मेहर. मॅचला सुरुवात होते. जाऊया मॅचच्या दिशेने. एक सामना अतिशय अतिटटीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सामन्याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागले असेल. मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. कारण लहाने पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय बिडॉनला क्लिअर करत असताना लॉंग गॉनच्या दिशेने जाणारा पहिला दर्जेदार दणदणीत चौका. किरणजी कालीकर यांचे या ठिकाणी आगमन झालं. जयेश राऊत आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि सचिन टेंबे हे सुद्धा मॅचचा बनमुराद आनंद घेत आहेत. या बाजूला आमचे नरेश यशवंतराव अर्थातच बाळा आपले मनपूर्वक स्वागत. रवींद्र भोईर असतील जे हनुमान चांदप संघाचे संघनायक. त्यांच्या वतीने एक चांगली स्पर्धा तुम्हाला याच डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये क्रिकेटचा महासंग्राम RD संकुल चांदप येथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज करण लहाने, स्ट्रायकरला नुरा कोहारे. एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्ही पाहतात. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो यावेळेस स्ट्रॉंग अपील फलंदाज होईल बाद. सिरीज प्लम पकडले खात्रीशीर LBW च्या स्वरूपात. फलंदाज नुरा कोहारीला परतावा लागणार आहे. पहिला धक्का मोठा हादरा जाणतानाच्या बदलापूर टीमला. बिग विकेट, बिग लॉस. नंतर काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अगदी बेतरमध्ये थोडासा चेंडू खाली ठेवला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. करण लहाने जितका वेगवान आहे परंतु त्याच्याकडे अगदी आपण पाहिलं तर किमया सुद्धा फिंगर रोल करत असताना अगदी वेगवेगळ्या शैलीचे चेंडू टाकण्याची किमया याच गोलंदाज करण लहानेकडे. राऊंड विकेट. हो चांगला बॉल. आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय करण लहाने अप्रतिम गोलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. सध्या ग्रामीण गटामधून आपण पाहतोय स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी हा खेळ करत असताना चांगलं क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट डॉट, सेकंडला जियाद. हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक संदेश. एका टप्प्या अखेर बॉलला चेंडूला या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगलच्या मदतीने 5 या धावसंख्येवरती संदेश बोराडे जे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर म्हणून. एक संदेश जो मात्र कासगाव टीमचा सध्या संघनायक आहे. 2 मॅच मध्ये एक चांगला संदेश त्याच्या वतीने देण्यात आला आपल्या संपूर्ण टीम साठी आणि आपल्या गावासाठी. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू आणि त्याला अक्षरशः खोदून काढला. पॉइंट कव्हर मध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू डीप मध्ये चालला होता. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आलेले. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज करण KL.
हो यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय, शतकच्या भावेश आलेत. संदेश देखील त्याला बॅकअप देतात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य क्रिकेटमध्ये द्यायला हवं आणि तसा प्रयत्न सध्या तरी अगदी आपण पाहिलं तर जांतराच्या बदलापूर संघात आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹50,000. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंत दादा गजानन चतुर यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार आपण या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करणार आहोत. सध्या कुळगाव बदलापूर सार्वत्रिक निवडणूक 2025 अगदी आपण पाहतो थोडं पेंडिंग आहे, परंतु भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती या परिसरामध्ये त्यांच्या वतीने हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा बाजवी खेळ संपन्न झालाय. 8 धावा धावफलकामध्ये 1 विकेट्स जी महत्वपूर्ण मिळवली आहे करण लहानेने, तिथे मात्र नुरा कोहारी बाद झालेला. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज राज लहाने. चांगली मॅच, चांगला सामना प्रेक्षकांना शेवटपर्यंत पाहायला मिळेल. हो पहिला बॉल भन्नाड वेग, वेगा बरोबर अचूक टप्पा सुद्धा पाहायला मिळतोय. लाईन लेंथ अप्रतिम पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली आहे वेगवान चेंडूने या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 8 या अंकावरती. सन्माननीय अरुणजी मुसळे साहेब यांच्या वतीनं या क्रीडांगणाची उपलब्धी आपल्याला करून देण्यात आलेले, त्यांचे देखील ग्रामस्थ मंडळ एरंजाड असेल, हनुमान क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं मनपूर्वक विशेष आभार. बोर्ड कॅच, फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागेल जांताराच्या बदलापूर संघाला. क्षेत्ररक्षकाला माहीत सुद्धा नव्हतं की यावेळेस अप्रतिम झेल टिपला जाईल की नाही, त्याचा तोल त्याला सावरता आला आणि या ठिकाणी फलंदाज सागर देशमुखला मात्र परतावा लागतंय. 1 4 विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम बदलापूर संघाला. नक्कीच आपण पाहतोय तो विकेट ग्राह्य धरली जात नाहीये आणि तसं चित्र हलकस आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अगदी सेफ होते ते ऋतिक लहाने. हो यावेळी चांगला बॉल आणि एक चांगला स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. लॉंग गॉफला फ्री होम डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय घर पोस्ट सेवा देण्यात आलेली आहे. आणखीन एक धक्का लागेल इरफानच्या स्वरूपात. फलंदाज बाद. संघाची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे आणि तिच्या जोरावरती आपण पाहिलं तर आता सध्या त्यांच्या वाट्याला जे आलेलं आहे त्याच्यावरती ते अंमलबजावणी करतात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या करण लहानेने आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना राज लहाने देखील कमालीची गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू डॉट आला, 2 विकेट्स घेतले आणि त्यानंतर आता अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा मिळेल. वाईड अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होते. 9 धावा. ओ लाईन चांगली आहे. नियंत्रण केलं, गोलंदाजीमध्ये नियंत्रण करणं फार गरजेचं आहे आणि चांगलं क्रिकेट सध्या तरी अगदी आपण पाहतो भन्नाट फॉर्म मध्ये असलेला श्री गणेश काचगाव संघ. धावसंख्या धावफलकामध्ये प्रतिस्पर्धी टीमची आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 9 या अंकामध्ये स्थिरावलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आम्हाला जरूर आठवतंय, ज्या व्यक्तीजवळ संयम आहे, समाधान आहे आणि सहनशीलता आहे त्या व्यक्तीजवळ कोणत्याही परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता असते. आणि खरं तर अगदी आपण पाहिलं तर या संघामध्ये या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गुणवत्ता आपण पाहिलं तर ठासून
भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिन्ही फॉर्मॅट मध्ये अत्यंत सुरेख कामगिरी आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो प्रत्येक क्रिकेट रसिकाला मंत्रमुग्ध करणारा खेळ सध्या तरी श्री गणेश कासगाव संघाच्या वतीने होतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आणखीन एक फलंदाज झाला बाद. धक्का लागेल टीम बदलापूर संघाला. चौथा फलंदाज बाद. या ठिकाणी आपल्याला काही चेंडूचा खेळ बॅलन्स पाहायला मिळेल या षटकातील. स्टील 1 टू गो. स्ट्राईक एंडला फलंदाज विलास. नऊ धावा. जणू काही धावत संख्या ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपली आहे ऋतिकने. आणखीन एक फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तू चल मैं आया असं समीकरण असताना एका पाठोपाठ फलंदाज होतात बाद. धक्का 5 लागेल जाणता राजा बदलापूर संघाला. गोलंदाजी खर तर ही कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती पडते. आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम हर्षल दीपक राऊत अंतिम स्टॉकवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी आपण पाहिलं तर मग काराव असेल कारावची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाने कमालच केली होती. अगदी आपण पाहतो बेस्ट बॉलरचा किताब याच गोलंदाजाला त्या स्पर्धेमधून देण्यात आला होता. तो गोलंदाज सध्या हर्षल दीपक राऊत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्राईक एंडची याद. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सौरभ येत आहे चेंडू खाली आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. सेकंडचा कॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि या ठिकाणी अजून एक विकेट मिळेल ती मात्र टीम कासगाव संघाला. या गोलंदाजाशी जेव्हा आम्ही चर्चा केली त्याला विचारलं की तू सध्या क्रिकेटमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तू कोणाला फॉलो करतो तर त्याने सांगितले की करण लहाने त्याला मी फॉलो करतोय. आणि करण लहानेच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. चांगलं स्वतःला इम्प्रूव्ह त्याने केलेलं आहे. या ठिकाणी फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती केलेला हल्ला बोल. धावा मिळतील 6. हा ठोकला षटकार. काहीतरी त्याला कानमंत्र देण्यात आलेलं आहे. भावेश लहाने अगदी आपण पाहतो 2 चेंडू सलग फुलर लेनचे पाहायला मिळाले. जणू काय बॅटच्या परफेक्ट रडार मध्ये होते आणि आता जियादने त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. मागच्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा प्रयत्न. स्वतःला स्ट्राईक हवी यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केले. ओ बॅटची कडा. चेंडू घरंगळत राहिलाय. लगेचच कमबॅक षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळतंय हर्ष राऊत आणि हा डॉट बॉल. धावा संख्या स्थिर आहे 16 वरती. किमान आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 30-35 धावा जर बनल्या तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट होतं.
10ची 9ची सरासरी असली तर कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला रोखण्यासाठी काहीतरी मजा वेगळीच असते गोलंदाजीमध्ये. परंतु सध्या तरी पूर्णपणे अगदी आपण पाहतोय संघाला बांधून ठेवण्याचं काम या सर्वच गोलंदाजाने केलेलं आहे. फुलटॉस बॉल यावेळी स्लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दुसऱ्या धाब्यासाठी पलटलेत पाहावं लागेल. थ्रो कलेक्ट करण्यामध्ये अगदी आपण पाहिलं थोडासा वेळ गेला आणि या ठिकाणी चेंडू हातामधून निसटला तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या चंद्रकांत मेहर स्वागत आहे आपले कॅप्टन आहेत. सध्या संपूर्ण स्पर्धेला ते लीड करतात. अठरा धावा फलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल एका 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल या मॅच साठी बनवू शकते. ओ लाईन पाहावी लागेल पण आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 19. चला राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमला वारंवार सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. स्वागत आहे आपलं. हो यावेळेस ऑफ साइडला वन स्ट्रोक पिकअप स्ट्रोक जियाच्या बॅट मधून. भाई ये जियाद नहीं ये तो चल्ला दे. बॉल सीमा पार षटकार. अगदी आपण पाहतो जियादला माहिती आहे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती आक्रमण करावं लागणाऱ्या बॅटची कडा टॉप एज फलंदाज होईल बाद. शेवट गोड केलाय कार्तिक 11 श्री गणेश कासगाव संघाने आणि या ठिकाणी फलंदाज झाला बाद. टीम जाणतानाच्या बदलापूर संघाचा आणखीन एक धक्का.
उभ्या मॅचच्या दिशेने 26 धावांची गरज. 26 रन टू विन फ्रॉम 18 बॉल्स. 18 चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड, ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित जय हनुमान चषक 2025 हे 8वं पर्व आहे. शानदार आणि रुबाबदार 8वं पर्व आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जो संघ जिंकेल तो मात्र पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे आणि राजक्रीडा मंडळ कुळगाव या संघाच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. आवर्जून कुळगाव संघ देखील वाट पाहतो. ABD अमित डांगरे यांना तुम्ही पाहू शकाल. स्वतः संघाचे संघनायक आहेत. स्वागत आहे आपलं. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. नटा स्टाईलने मागचा पाय वाकवण्यात आला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ज्या भावेश लहानेने प्रत्येक मॅच मध्ये धमाकेदार सुरुवात केली होती तोच भावेश सध्या स्ट्राईक एंडला. त्याचा प्रतिबिंब म्हणून नॉन स्ट्राईक एंडला राज. राऊंड विकेट. ओ आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी जियाद. या जिहादने आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. एकंदरीत जवळ संघाला गरज असताना या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 18 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन याच जियादने जाणतानाच्या बदलापूर संघाला दिलेलं आहे आणि तोच सध्या गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेन मागे चाललाय. यावेळेस आपण पाहतो एसटी रक्षक शॉर्ट फायनेकचा खेळाडू देखील पाहत बसलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. मागे थोडासा उताराचा भाग आहे. त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमला श्री गणेश कासगाव संघाला मिळतील. धाबा 4. त्याला जर तुम्ही संधी प्राप्त करून द्याल तर मात्र त्याचा बाबीच्या बाट मधून 8 धावा फलकामध्ये राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्विच इट. प्रयत्न फसलेत आणि आता या वेळेस देखील बॉल मात्र थांबणार नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चालला सीमा पार. 4. वरती तो नाबाद खेळतोय. संघाची धाबा संख्या 16 वरती आहे आणि आता सध्या जो नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू होता संपूर्ण पहिलं षटक तो खेळाडू मात्र आता राज लहाने सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा 12 धावांचा हिरो अर्थातच राज.
हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे बॅकअपला कोणी नाहीये तोपर्यंत पाहावं लागेल नक्की घडलं काय एक्झॅक्टली काही गरज नव्हती बेतरमॅन एक सिंगल धाव घेण्यात आली आहे सलग लागोपाठचे 4 चौकार करते अर्थातच किरण शेट राऊत यांच्या वतीनं ₹1000 पारितोषिक देण्यात येईल एक सिंगल धाव घेण्यात आले आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झालाय कदाचित तू मय थोडस लक्ष विचलित झालं दोन्ही खेळाडूंचं आणि एकाच एंडला 2 खेळाडू आपण पाहिलेले आहेत हो धीम्या गतीचा बॉल बॅटच्या आतली कडा टॅप करण्याचा प्रयत्न होता अंडर बॉक्स स्टाईलने परंतु यावेळेस जमलं नाहीये स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ओव्हर द विकेट हो यावेळेस बॅटची कडा स्क्वेअर ऑफ द विकेट एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 18 धावा झालेले आहेत माफ करा आणि करण लहाने न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये राज लहाने पास झाल्यानंतर इनॅट नंबर 3 च्या पोझिशनला आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय करण लहानेच्या बॅट मधून जर सलग लागोपाठचे 2 षटकार आले तर किरण मेहर यांच्या वतीनं ₹2000 पारितोषिक असणार आहे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे हो धीम्या गतीचा बॉल त्याला मात्र अक्षरशः खोदून काढलाय उर्पी चेंडू होता फुल लेन चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा तीच मिस्टेक आणि यावेळेस घडलं काय एक्झॅक्टली 1 2 आणि या 4 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात म्हणजे 6 धावा मिळतील 6 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत जिथे गरज होती 9 चेंडू 8 धावांची तिथे या मात्र मिळतील एकंदरीत 6 धावा म्हणजे आता फक्त विजयापासून 2 पावलं दूर असेल तो टीम कासगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल कार्तिक 11 श्री गणेश कासगाव संघ मैदानाच्या मध्ये 2 धावांची फक्त गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त 2 पाऊल दूर आणि यावेळेस अप्रतिम स्ट्रोक विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळेल अँड इज वेल देन ऑल इज वेल वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम खासगाव विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम जाणता राजा बदलापूर